हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण नेहमी गोल्डवर बोलतो, ओके? आणि आपण गोल्डमध्येच ट्रेड करतो. गोल्डमध्ये कुठे XAU, USDमध्ये, ठीक आहे? आता मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत असतो, की गोल्डचा ट्रेंड काय आहे? कायम अप ट्रेंड आहे. आता हा अप ट्रेंड कोणत्या कारणांमुळे होतो आणि यासाठी काय महत्त्वाची कारणं आहेत, ते आज आपण तपासून घेणार आहोत. तर चला, फास्टमध्ये आपण ही कारणं पाहून घेऊ, ठीक आहे? पुढच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर क्लिअर करतो. तर लक्षात घ्या, सोन्याचा भाव सोन्याचा भाव नेहमी अप ट्रेंडमध्येच का असतो? का असतो? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मर्यादित पुरवठा. लिमिटेड सप्लाय असतो मित्रांनो सोन्याला. ठीक आहे. सोनं हे नैसर्गिकरित्या मौल्यवान धातू आहे. त्याला आपल्याला काय करावं लागतं? उत्खनन करून काढावं लागतं. ठीक आहे. उत्खनन करून काढल्यामुळे त्याचा पुरवठा एकदम वाढवणं शक्य आहे का? त्याचा सप्लाय एकदम आपण इन्क्रीज करू शकतो का? नाही. तर त्यासाठी एक मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे त्याचा सप्लाय जो आहे तो कायम लिमिटेड राहतो. ह्यामुळे गोल्ड कायम अप ट्रेंडमध्ये राहण्यास मदत होतीये. त्याच्यामुळे गोल्डचा ट्रेंड काय कायम अप ट्रेंडमध्ये. ओके. दुसरी गोष्ट, आता पुरातन काळापासून आपल्याकडे पूर्ण जगामध्ये सोन्याची काय कंटिन्युअस डिमांड आहे. सोन्याला कंटिन्युअस डिमांड प्राप्त आहे. का डिमांड प्राप्त आहे? तर सोनं केवळ आपण काय, की फक्त ज्वेलरी म्हणून वापरतो का? सोनं फक्त ज्वेलरी म्हणून नाही, हे आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण बघतो. बरं, हे आपण बघतो म्हणजे कोण फक्त इन्व्हेस्टर बघतात का? तर नाही. तुम्ही जर नीट अभ्यास केला तर आपले आपले जे आजोबा होते, पणजोबा होते, हे पण थोड्यामध्ये सोन्यामध्ये काय करायचे, थोडी का होईना इन्व्हेस्टमेंट करायचे. म्हणजे काय करायचे, दागिने बनवून ठेवायचे. कशासाठी बाबा, कुठली गरज पडली तर हे सोनं आपल्याला पुढच्या गरजेसाठी वापरता येईल म्हणून ते स्वतः इन्व्हेस्टमेंट करायचे. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट फार पुरातन काळापासून चालू आहे सोन्यामध्ये. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरं फक्त काय रिटेलर्स इन्व्हेस्ट करतो का? नाही. तर मोठमोठ्या सेंट्रल बँक्स, ज्या सेंट्रल बँक्स आहेत देशांच्या, त्या काय करतात, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आहेत. ठीक आहे. तसेच आता तर इंडस्ट्रियल गोष्टींसाठी पण सोनं यूज होतंय. त्याच्यामुळे ही सोन्याचा जो ट्रेंड आहे हा कायम अप ट्रेंड आहे. का? तर ह्याची मागणी वाढतीये. मागणी वाढतीये, पण सप्लाय कसा आहे? सप्लाय हा काय लिमिटेड आहे. त्याच्यामुळे मागणी वाढत असेल, जर सप्लाय लिमिटेड असेल, तर मागणी आणि पुरवठ्याच्या तत्वानुसार सोनं कसं राहणार, कायम अप ट्रेंडमध्ये राहतंय. ओके. हे झाले 2 मुद्दे. तिसरी गोष्ट, आता काही लोकं मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतात, म्हणजे जगामध्ये. ओके. तर त्यांना हेज म्हणून, की बाबा इथे जरी आपण कुठे अडकलो स्टॉक मार्केटमध्ये, एखादा स्टॉक खाली गेला, वर गेला, कुठल्या करन्सीमध्ये आपण अडकलो, तर सोनं काय कायम अप ट्रेंडमध्ये असल्यामुळे ते काय करतात, याच्या अगेन्स्ट, स्टॉक मार्केटच्या अगेन्स्ट सोन्याला काय करतात, हेज करतात. म्हणजे ते काय करतात, आपली इन्व्हेस्टमेंट सेव्ह करतात, की जरी उद्या जास्त परताव्याच्या नादात त्याने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, कुठल्या करन्सीमध्ये इन्व्हेस्ट केली असेल, तरी पण आपण लॉस जाऊ नये म्हणून, आपला लॉस होऊ नये म्हणून ते काय करतात, सोन्याला हेज करून ठेवतात. ओके. फक्त एवढ्यासाठीच का? दुसरी गोष्ट, इन्फ्लेशनसाठी सुद्धा सोनं हेज होतं. आता उदाहरणार्थ भारताचं उदाहरण घेतलं तर भारताकडे 850 प्लस टन सोनं आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या करन्सीची व्हॅल्यू वाढते. ठीक आहे. त्यामुळेच इन्फ्लेशनला सोनं काय करतं, हेज करते. इथपर्यंत लक्षात आलं? पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लोबल अनसर्टिनिटी, म्हणजे जागतिक अनिश्चितता. यामुळे काय होतंय, ज्यावेळी जगामध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे, आर्थिक मंदी आहे, चलन संकट आहे, तर अशा प्रसंगी लोक काय करतात, कुठेही स्टॉक मार्केटमध्ये, कुठल्या एफ-डीज किंवा अजून दुसरं काही, कुठल्या बँकांमध्ये आपले स्वतःची इन्व्हेस्टमेंट न करता ते काय करतात, यांना सगळ्यांना अव्हॉइड करतात आणि कुठे इन्व्हेस्ट करतात? सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. का? तर सोनं काय आहे, त्याचा कायम अप ट्रेंड आहे. ओके. सोन्याचं काय आहे, सप्लाय कमी आहे आणि डिमांड काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे ह्याचा अप ट्रेंड आहे आणि सोनं कायम अप ट्रेंडमध्ये ह्याची व्हॅल्यू कधी कमी होत नाही. आणि ही गोष्ट परत सोन्याला काय करते, अप ट्रेंडमध्ये राहण्यास मदत करते. म्हणजे लोकं सोनं कायम अप ट्रेंडमध्ये आहे म्हणून सोनं घेतात आणि त्यांनी घेतल्यामुळे अजूनही त्याला अप ट्रेंड मिळतच राहतो पुढे. लक्षात आलं? आता तुम्हाला सेंट्रल बँक बाईंग सांगितलं मी. कंटिन्यूअस सेंट्रल बँक बाईंग करत असतात. विविध देशांच्या सेंट्रल बँका आपली परकीय चलन राखीव ठेवण्यासाठी सोने खरेदी करतात, ज्यामुळे मागणी वाढून भाव वर जातो. लक्षात आलं? पुढची महत्त्वाची गोष्ट, डॉलरचा परिणाम. आता सोन्यावर कशाचा इम्पॅक्ट होतो, तर सगळ्यात जास्त सोन्यावर इम्पॅक्ट होतो तो डॉलरचा. कारण की जगामध्ये जास्तीत जास्त ट्रेड कशामध्ये होतो, तर डॉलरमध्ये होतो. त्यामुळे सोन्यावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट डॉलरचा होतो. सोने हे डॉलरमध्ये व्यवहारात असतं. डॉलर कमकुवत झाला म्हणजे डॉलरची जर प्राइस कमी झाली, तर सोनं काय होतं, अजून महाग होतं. आता समजा चालू आहे बघा, अमेरिकेची जीडीपी. आता यूएसची जीडीपी कशी डाऊनमध्ये आहे. म्हणून लोकं काय करतात, यूएस जीडीपी डाऊन. मग त्यांना आता यूएस तसं बघितलं तर
संपूर्ण जगाला संबोधित करतोय. ठीक आहे, म्हणजे डॉलर सगळीकडे ट्रेड होत आहे. त्यामुळे जर युएसची जीडीपी डाऊन असेल तर मग लोक कुठे इन्व्हेस्ट करणार? गोल्डमध्ये. त्यामुळे हा सोन्याचा ट्रेंड डॉलर जर डाऊन झाला तर काय होतं? पुन्हा अपट्रेंडमध्ये जातो. ओके. आणि सोनं कसं आहे? टाइमलेस व्हॅल्यू आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याला कधीही डिप्रिसिएशन येत नाही, कारण की हे सोनं खराब होत नाही. ठीक आहे. इतर वस्तूंप्रमाणे सोन्यांना वय लागत नाही. ते टिकाऊ आणि सदैव किमतीला असल्याचं संपत्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू कशी आहे? टाइमलेस व्हॅल्यू आहे. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणून काय, दीर्घकाळात सोनं नेहमी अपट्रेंड, दीर्घकाळात म्हणजे लॉंग टर्म मध्ये सोनं काय दिसतं आपल्याला? कायम अपट्रेंडमध्ये दिसतं. आता एक लक्षात घ्या, हे सगळं सांगत असताना लॉंग टर्मचा विचार करून आपण बोलतोय. ठीक आहे. तर शॉर्ट टर्म मध्ये सोन्यामध्ये करेक्शन येत राहतात. आता समजा वरती गेलंय, अपट्रेंड आलाय, थोडंफार करेक्शन सोन्यामध्ये येत राहतं. तर मग असं आहे का की फक्त नाही आज बाय केलंय तर उद्या प्रॉफिटमध्येच आपण येणार? असं नाही. उद्या म्हणजे उद्या नाही येते. ओके. ह्याला लॉंग टर्म म्हणतो आपण. समजा आपण आज बाय केलंय तर 15 दिवस, 1 महिना, 2 महिना तर ते प्रॉफिटमध्ये येऊ शकतं. लक्षात आलं? म्हणजे सोन्यामध्ये करेक्शन होत राहतात आणि कुठल्याही मार्केटमध्ये करेक्शन हे होत राहतात आणि ते झाले पाहिजे तरच मार्केट व्यवस्थित चालू शकतं. लक्षात आलं? म्हणून सोन्याचा ट्रेंड काय कायम अप ट्रेंडमध्ये आहे. शॉर्ट टर्ममध्ये जरी करेक्शन असले तरी. ओके. आता हे लक्षात घ्या, इथपर्यंत झालं आपण सोनं अप ट्रेंडमध्ये काय. आता हे जे मगाशी आपला विषय झाला जागतिक अनिश्चितता. आता जगामध्ये काय चालू आहे? आता जगामध्ये युद्ध चालू आहे, बरोबर. आर्थिक मंदीकडे जग जाईल अशी सगळ्यांना भीती आणि चलन संकट चालू आहे. म्हणजे करन्सीची व्हॅल्यू ही डाऊन होत चालली. युएसडी कसा होत चाललाय? तर तुम्ही युएसडीचा चार्ट पाहिला तर युएसडी कंटिन्युअस डाऊन चालू आहे. ठीक आहे. याच्यामुळे सोनं कसं आहे? अप ट्रेंडला आहे. आता हे कशामुळे होते? आपण 1-2 न्यूज पाहून हे समजून घेऊया. आता इथे बघा, ट्रम्प साहेबांनी कालच एक घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनवर 30% कर लादण्याची घोषणा केली आहे. आता हा कर म्हणजे काय? त्याला आपण इंग्लिशमध्ये टेरिफ म्हणतो. हे टेरिफ म्हणजे काय प्रकार आहे? तर टेरिफ असं आहे की समजा कुणीही आपली वस्तू आपल्या देशामध्ये बनवून, म्हणजे सपोज भारताने त्याची वस्तू आपल्या देशामध्ये बनवून ती जर युएसच्या देशात पाठवली, युएसला पाठवली. ओके. युएसला पाठवली आपण एखादी गोष्ट, तर समजा आपल्या गोष्टीची प्राइस आहे ₹100, ₹100 आपली प्राइस आहे. तर युएस ह्याच्यावरती, आता आपल्यावरती नाहीये, युरोपियन युनियनवर आणि मेक्सिकोवर लावलेला आहे, पण मी उदाहरणासाठी सांगतोय. तर त्याच्यावरती 30% टॅरिफ म्हणजे कर जर बघितलं तर आपली गोष्ट जी ₹100 ती जाऊन डायरेक्ट ₹130 होणार. आता ही ₹130 झाली तर काय होणार? तर युएसची जनता ही महागाई वस्तू विकत घेतील का? तर कदाचित विकत घेणार नाही. ते काय करणार? त्यांच्या इथे लोकलमध्ये जी वस्तू सेम बनलेली आहे तिला पहिलं प्राधान्य देणार. कारण की आपल्या वस्तू समजा दोन्ही गोष्टींची प्राइस सेम होती. युएसला पण ती वस्तू ₹100 मिळते युएसच्या प्रोडक्शनमध्ये आणि आपण इथून पाठवली ती गोष्ट ₹100 मिळते. आता टेरिफ लावल्यामुळे आपल्या इथली वस्तू ₹130 झाली, पण त्यांच्या इथे बनलेली वस्तू ₹100 आहे. मग साहजिकच लोक काय, जिथे आपल्याला स्वस्त मिळते तिथे जाणार. म्हणजे त्यांच्या इंडस्ट्रीला याचा फायदा होणार. म्हणून ही सगळी ट्रम्प यांची धडपड चालू आहे. पण याच्यामध्ये त्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ की हे टेरिफ जर ते कंटिन्युअस लावत राहिले तर यामुळे सुद्धा अमेरिकेची जीडीपी, युएसची जीडीपी अजून डाऊन होऊ शकते. हे कसं होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर आता बघा, ह्यांनी काय केलंय? मेक्सिको आणि युरोपियन युनियनवर की जे आतापर्यंत केलं नव्हतं, त्यांनी ते 30% कर लादण्याची घोषणा केली आहे. आता समजून घ्या, इथे इथे जर आलो आपण तर जानेवारीमध्ये त्यांनी जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांनी टेरिफची घोषणा केली. प्रत्येक देशावर टेरिफ लावणार ही घोषणा केलेली आहे आणि त्यांचं त्याप्रमाणे काम चालू आहे. पण ते काय करतात? कधी मध्येच टेरिफ लावतात, मध्येच टेरिफ कॅन्सल करतात किंवा टेरिफची डेट पुढे ढकलतात. कारण त्यांनाही माहिती जर आपण कंटिन्युअस टेरिफ लावलं तर त्याचा धोका युएसला सुद्धा आहे. युएसची जीडीपी घसरेल, कारण की प्रत्येक देश याच्या अगेन्स्ट काहीतरी करणार. त्यांनी टेरिफ लावलं तर मग दुसरं, आता त्यांनी आपल्याला लावलं, आपण पण त्यांना लावणार. मग असं जर प्रत्येक देशाने केलं तर युएसच्या ज्या वस्तू बनतायत तिथे त्या कुठल्या बाजारामध्ये ते खपवणार, कुठल्या बाजारामध्ये विकणार? मग त्यामुळे त्यांना हा धोका माहिती आहे. त्यामुळे ते काय करतात? फक्त धमकी देतात आणि ती धमकी देऊन मग ते थोडंसं वाट बघून पुढे जातात. पण या गोष्टीमुळे सर्व काय होतंय की एक जागतिक अस्थिरता निर्माण झाली, की लोकांना कळत नाहीये की आपण नक्की इन्व्हेस्टमेंट कुठे करावी. कारण की डॉलर पडत चाललाय, युएसडी कंटिन्युअस डाऊन आहे, मार्केट अस्थिर आहे. कळत नाही की मार्केटमध्ये कुठे पैसा लावा, कुठला टेरिफ वाढेल. त्याच्यामुळे मार्केट सुद्धा अस्थिर आहे. मग अशा वेळेस काय होतं की गोल्डमध्ये लोक सेफ हेवन म्हणून इन्व्हेस्टमेंट करत जातात आणि त्यामुळे गोल्डचा ट्रेंड अप ट्रेंडमध्ये जातो. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. दुसरी न्यूज आहे ती 2 दिवस आधीची आहे की त्यांनी अनाउन्स केलं होतं की त्यांनी ट्रम्प आणि यांनी कॅनेडियन वस्तूंवर 35% कर लादण्याची धमकी दिली होती. आणि ते कधीपासून करणार होते? तर 1 ऑगस्ट पासून त्यांचा हा प्लॅन आहे. आता हा सुरू नाही करणार ते आता आपल्याला माहित नाही. पण ते असं बोलतात. असं बोलल्यामुळे काय होतं? मार्केटमध्ये
काय होते, एक अनसर्टिनिटी तयार होते. ओके, अस्थिरता बनते. लोकांना इन्व्हेस्टरला कन्फ्यूज होतं की आपण कुठे पैसा लावा. मग त्यांना माहिती आहे की एक गोष्ट कायम अपट्रेंडमध्ये कोणती, गोल्ड. मग आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, गोल्डमध्ये. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला, आपण XUSD मध्ये ट्रेड का करतो किंवा आपण गोल्डमध्ये ट्रेड का करतो, तर गोल्ड कायम अपट्रेंडमध्ये. आपल्याला त्याचा ट्रेंड डोळ्यांना दिसतोय. ठीक आहे, आणि ते किती डाऊन येऊ शकतं, तर मॅक्झिमम ते 30% ॲव्हरेज करेक्शन करतं. आता तुम्ही मंथली चार्ट पाहिला गोल्डचा तर तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून आपण कायम XUSD मध्ये ट्रेड करतो. ओके, तर आता आपल्या चार्टवर जाऊन मी तुम्हाला सांगतो की आपली हिस्ट्री काय झाली होती. आता जर आपले मागची व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितले असेल त्यांच्या लक्षात असेल की आपले 2 ट्रेड होल्ड होते. आपले 2 ट्रेड होल्ड होते. एक होता 3399 आणि दुसरा होता 3344. ठीक आहे, त्याच दिवशीच मी तुम्हाला असंच सांगितलं होतं की ह्या दोन्ही एंट्री आपल्या पॉझिटिव्हमध्ये आज नाही उद्या क्लोज होणार. आता तुम्ही पाहू शकता गोल्डने त्यानंतर हाय मारलेला आहे 3375, म्हणजे आपल्या या प्राइसच्या ते जवळ येऊन गेलेलं आहे. आणि हे जे आपली एंट्री होल्ड होती, या एंट्रीचं आपलं +$10 हिशोबाने 3355चं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. ओके, हे टार्गेट आपलं अचीव्ह झालेलं आहे. म्हणजे आता आपली कुठे एकच एंट्री होल्ड आहे. ठीक आहे, आता तुम्ही मागची व्हिडिओ बघून ही हिस्ट्री काय क्रिएट केली होती आपण ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघावा लागेल. चला, आता आपली स्ट्रॅटर्जी बद्दल बोलूया. मित्रांनो, आपली स्ट्रॅटर्जी जी आहे ती एव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. लक्षात घ्या, आपण ट्रेड करताना XUSD मध्ये करतो. पण XUSD मध्ये ट्रेड करताना हे लक्षात घ्या की हे फॉरेक्स आहे आणि हे इंडियामध्ये लीगल नाहीये. इंडियामध्ये हे बिलकुल लीगल नाही. हे जर आपल्याला करायचं असेल तर ज्या देशांमध्ये हे लीगल आहे तिथे जाऊन हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ओपन करून करावं लागणार आहे. उदाहरणार्थ आता दुबई, सिंगापूर, नेपाळ वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी ते आहे, तिथे जाऊन आपल्याला ते ट्रेडिंग करावं लागतं. ठीक आहे, माझंही अकाउंट दुबईचंच आहे, लक्षात घ्या. पण तिथे जाण्यासाठी तुमच्याकडे एक व्यवस्थित फंड पाहिजे. छोट्या फंडमध्ये तिथे काम करून फायदा नाही. ओके, आता मी जे इथे सांगतोय हे सर्व जे काय आहे ते एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तर कोणी हे पाहून कृपया ट्रेड करू नये. तुम्ही बॅक हिस्ट्री करा, जे मी नेहमीप्रमाणे सांगतो तेच, की तुम्ही बॅक हिस्ट्री करा, किमान 4 इयर्सची करा. आता तुम्ही महिनाभर आधी गेले, महिनाभर आपण जेव्हापासून व्हिडिओ टाकतोय तेव्हापासून जर आधी गेले तर तुमच्या लक्षात येईल की ती सुद्धा हिस्ट्री क्रिएट झाली की गोल्ड डाऊन आल्यानंतर परत अपट्रेंड कसा घेतं हे तुम्हाला त्या हिस्ट्रीमधून कळणार आहे. त्यामुळे ते सगळे व्हिडिओ मागचे बघून घ्या तुम्ही. ओके, तुम्ही बॅक हिस्ट्री करा, त्यानंतर एक डेमो अकाउंट ओपन करा. त्या डेमो अकाउंटमध्ये आपली स्ट्रॅटर्जी ट्राय करा. ह्याचे जर रिझल्ट तुम्हाला आवडले, तुम्हाला दिसले, तुम्हाला कळले, तुम्हाला पटले, तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोला. त्यांना ही स्ट्रॅटर्जी दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही तुमचे पुढे ट्रेड कंटिन्यू करायचे, नाही करायचे, कुठल्या कंट्रीमध्ये जाऊन करायचे हा डिसिजन तुम्ही घ्या. ओके, आता पटापट हे आपले ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीचे रूल काय आहेत ते समजून घेऊ. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, हे मी नेहमीच सांगतो रूल, पण आता हळूहळू तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याही लक्षात आले पाहिजे. XUSD चार्ट पाहायचा आपल्याला. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय आहे, टाइम फ्रेम. आपली जी टाइम फ्रेम आहे ती 1 तासाची आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट आपण एक इंडिकेटर लावतो. इंडिकेटर कोणता आहे ते 9 EMA. चौथी गोष्ट आपण एक फिक्स टार्गेट घेतो. यामध्ये किती घेतो, तर $10चं टार्गेट घेतो. सपोज आता 3356 प्राइस चालू आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार, इथे आपली एंट्री झाली असती सपोज, तर आपण $10चं टार्गेट लावलं असतं आणि आपली टार्गेट काय झालं असतं, 3366 म्हणजे आपण फिक्स टार्गेट घेतो. ओके, पाचवी गोष्ट आपला ट्रेड पिरियड, म्हणजे आपल्याला कुठल्या टायमिंग मध्ये ट्रेड करायचा आहे तो काय आहे, सकाळी 11:30 ते रात्री 12:30 या वेळेत आपण आपल्या जर स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड मिळाला तर आपण तो ट्रेड करतो. ओके, सहावी गोष्ट काय आहे, तर आपलं फंड साईज आणि आपली लॉट साईज. हे एकदम सिंपल आहे मित्रांनो. आता फंड साईज आणि लॉट साईज कशी पाहिजे, तर आपल्याला किमान 5 वेळा तरी ॲव्हरेजिंग करता आलं पाहिजे. एवढी गरज लागत नाही ॲव्हरेजिंग करण्याची, पण सेफ साईड आपण सांगितले की 5 वेळा तरी ॲव्हरेजिंग करता यावं. आता तुम्ही जर मागचे 1-2 महिन्याचे व्हिडिओ पाहिले आपले, त्याच्यात तुम्हाला कळेल की आपण मॅक्सिमम आतापर्यंत फक्त 3 वेळा ॲव्हरेजिंग केली आणि त्यातच आपले ट्रेड पुन्हा पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेले आहेत. ओके, तर तरी पण 5 वेळा ॲव्हरेजिंग करता यावं एवढा तरी आपला फंड पाहिजे आणि त्याच फंडप्रमाणे आपली लॉट साईज पाहिजे. आता याचं उदाहरण एकदम सिंपल मी तुम्हाला काय सांगतो, मी काही सिक्रेट ठेवलेलं नाही मित्रांनो, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. लक्षात घ्या, आता किती फंड पाहिजे, तर ₹5,00,000 फंड असेल सपोज एखाद्याचा, तर त्याची लॉट साईज पाहिजे 0.01. बरं, आता एवढी कमी लॉट साईज एखाद्याच्या मनात येईल, एवढी कमी लॉट साईज ठेवून मग किती प्रॉफिट होणार मित्रांनो, 5,00,000ला तुम्हाला महिन्याला 2% मिळाले, इनफ आहे. मोठमोठे इन्व्हेस्टर स्मार्ट मनी किती घेतात, ॲव्हरेजली 24% to 30% इयरली घेतात ॲव्हरेज प्रॉफिट, किंवा एवढा त्यांना परतावा हवा असतो. आपण त्यांच्यापेक्षा वेगळं नाहीये. आपल्याला तरी 2% सुटले भरपूर झाले. लक्षात आलं? आणि सेफ साईड करायचं आपल्याला. आपल्याला कुठेही
डोक्याला टेन्शन घेऊन ट्रेड करायचे नाही. म्हणून हे 5 वेळा ॲव्हरेजिंग करायचं. ठीक आहे. इथे सगळं सांगितलेलं आहे. 7वी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. लक्षात घ्या. डिसिप्लिन म्हणजे काय? 1 तासाची टाईम फ्रेम बघायची, 9 EMS लावायचा, फिक्स टार्गेट घ्यायचा आणि या जो टायमिंग पिरियड दिलाय त्याच टायमिंगमध्ये ट्रेड करायचा, नाहीतर करायचं नाही. ठीक आहे. किती चांगला ट्रेड असला, टार्गेट अचीव्ह करत असला तरीही करायचा नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे एकच गोष्ट रोज, 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 रोज करणे. हे सगळं केलं तर नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. पण हे फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बरं, आता ही सगळी स्ट्रॅटेजी वापरली तर आपल्याला महिन्याला साधारण किती ट्रेड मिळतात? तर महिन्याला आपल्याला किमान 10 ते 12 ट्रेड इझिली मिळतात. ओके. त्यातले 7 ते 8 ट्रेड आपलं पटकन टार्गेट अचीव्ह करतो. म्हणजे हे मी तुम्हाला ॲव्हरेज सांगतोय. हे ॲव्हरेज सांगतोय. पटकन टार्गेट अचीव्ह करतात आणि एखाद दुसरा ट्रेड आपले काय होतो? होल्ड होतो. बरं, हा होल्ड झाला म्हणजे काय? हा त्याच्या पुढच्या 7, 8, 10 दिवसांमध्ये आपलं टार्गेट अचीव्ह करत असतो. लक्षात घ्या. 10 ते 12 मी म्हणतो एखाद्या महिन्यात जास्तही मिळतात. 15-20 पण मिळतात. तर ते त्याप्रमाणे त्यावेळेसच्या चार्टप्रमाणे त्यावेळेच्या ट्रेडिंगप्रमाणे होत असतं. इथपर्यंत लक्षात आलं? हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता बघा. आता आपली स्ट्रॅटेजी काय आहे? सपोज आता हा मूव्हिंग एव्हरेज आहे. ठीक आहे. हा मूव्हिंग एव्हरेज असा आला किंवा वरती गेला. दोन्ही कंडिशनमध्ये सांगतो किंवा असं गेला. जेव्हा या मूव्हिंग एव्हरेजला टच करून एखादी कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज होईल. ओके. कॅन्डल कुठली पाहिजे आपल्याला नेहमी? ग्रीन करून. एकतर या मूव्हिंग एव्हरेजला कॅन्डल टच पाहिजे किंवा या मूव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून वरती ग्रीनमध्ये क्लोज झाली पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा नेक्स्ट कॅन्डल या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय? एंट्री घ्यायची. ठीक आहे. सपोज आता ही एंट्री झाली असती 3358 ला. ही आपली एंट्री झाली. याला प्लस $10 टार्गेट लावायचं आणि काय करायचं? वेटिंग करायचं. वेटिंग काय करायचं? एकतर आपलं टार्गेट अचीव्ह व्हावं, नाहीतर दुसरी गोष्ट आपल्याला ॲव्हरेजिंग करता यावं. इथपर्यंत लक्षात आलं. आता तुम्हाला जर डीपमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता, की आपण कशा-कशा एंट्र्या घेतल्या होत्या. कसं त्या एंट्र्यांनी आपलं टार्गेट अचीव्ह केलं आणि कसं आपण ॲव्हरेजिंग केलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन मागच्या व्हिडिओमधून लक्षात येतील. ठीक आहे. कधीही रेड कॅन्डलला एंट्री घ्यायची नाही. ओके. आपल्याला ग्रीन कॅन्डललाच एंट्री घ्यायची. आता ह्याचा वर जातानाची एंट्री मूव्हिंग एव्हरेज खाली आला. सेम तीच प्रोसेस. जसं आपली ग्रीन कॅन्डल क्लोज होईल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला की एंट्री घ्यायची, टार्गेट लावायचं आणि वेटिंग करायचं. एकतर टार्गेट अचीव्ह होण्याचं किंवा ॲव्हरेजिंग करण्याचं. ॲव्हरेजिंग करताना आपण काय करतो? सपोज आपली एंट्री झाली होती 3358 ला आणि आपल्या ह्या एंट्रीचं टार्गेट अचीव्ह झालं नाही. आपण काय करणार? -$50 ची वाट बघणार. ओके. म्हणजे 3308 पर्यंत प्राइस येण्याची आपण काय करणार? वाट बघणार. या लेव्हलपर्यंत प्राइस येण्याची आपण वाट बघणार. आणि जशी प्राइस या लेव्हलला आली, पुन्हा मूव्हिंग एव्हरेजच्या वरती जर एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला, तर आपण इथे एंट्री घेणार. आता ही जरी एंट्री अडकली, समज 3308 ला आपली एंट्री अडकली, आपण काय करणार? पुन्हा -$50. ठीक आहे. आपण कुठे एंट्री घेणार? 3258 ला. असं करत करत मित्रांनो आपण 5 वेळापर्यंत ॲव्हरेजिंग करू शकतो. आणि कुठेही आपल्या अकाउंटला कोणतीही भीती राहत नाही. कारण की गोल्ड 30% पेक्षा जास्त करेक्शन करत नाही. हे लक्षात आलं? 5 वेळा ॲव्हरेजिंग करण्याची वेळ येत नाही मित्रांनो. मला गेल्या 4 वर्षात फक्त 2 वेळा अशी वेळ आली होती, की मी 4 वेळा ॲव्हरेजिंग केलं होतं. ठीक आहे. फक्त 2 वेळा. त्याच्या मधल्या काळात 2 ते 3 एंट्र्यांमध्येच आपलं टार्गेट अचीव्ह होत असतं. कारण की गोल्ड जसं डाऊन येते, तसं स्पीडने पुन्हा काय करतंय? वरती जाते. कारण की त्याचा लाँग टर्मचा ट्रेंड काय आहे? अप ट्रेंड आहे. ओके. इथपर्यंत तुम्हाला मी विश करतो, की तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे करत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवायची तुम्हाला तुमची सायकॉलॉजी स्ट्राँग. ही सायकॉलॉजी स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे. कारण की कंटिन्यू जेव्हा आपले ट्रेंडमध्ये टार्गेट अचीव्ह करतात, त्यावेळेस कुठेही आपल्याला लालची व्हायचं नाही. आणि कुठेही एंट्री करायची नाही की टार्गेट अचीव्ह होते. आपला जो रूल ठरलाय, आपल्या ज्या पद्धतीने करेक्शनच्या वेळेस ॲव्हरेजिंग करायचं ठरलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण ॲव्हरेजिंग केलं पाहिजे. ठीक आहे. आणि सपोज डाऊन असताना कधी-कधी महिनाभर 15 दिवस गोल्ड कंटिन्यूअस डाऊन असतो. तर हे डाऊनमध्ये असताना सुद्धा आपली इथे एंट्री झाली, 1 झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 जरी झाल्या किंवा 5 जरी झाल्या, तर कुठेही आपल्या मनात भीती येता कामा नये. आता ह्या 2 गोष्टी का नसाव्यात? कारण आपण आपला फंड आणि आपली लॉट साईज दोन्ही केपेबल करून ठेवला आहे ह्या गोष्टी ॲब्सॉर्ब करण्यासाठी. ठीक आहे? लक्षात आलं? आय विश की तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला काही कळलं असेल, नसेल कळलं तर सर्व काही कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया नेक्स्ट अशाच इम्पोर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू सो मच.